प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील हजारो गरजू नागरिक आज शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांपासून वंचित असल्याचं गंभीर चित्र समोर आलं आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग योजनांचे आर्थिक लाभ गेल्या तब्बल वर्षभरापासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. येवला तालुक्यातच संजय गांधी निराधार योजनेचे 4,288 तर इंदिरा गांधी योजनेचे 6,345 लाभार्थी आजही मदतीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे तब्बल 890 पात्र लाभार्थ्यांना अद्याप एकही रुपयांचा लाभ मिळालेला नाही. यामागे ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी मोठं कारण ठरत आहेत. सतत सर्व्हर डाऊन होणं, अपूर्ण माहिती अपडेट तसेच जिल्हा स्तरावर पुरेसा स्ट्रॉंग ॲक्सेस नसल्यामुळे योजना प्रभावीपणे राबवता येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसाच आधार बँक लिंकिंग न होणं, केवायसी अपूर्ण असणं, बंद खाती अशा कारणांमुळे मंजूर रक्कम खात्यावर जमा होत नाही नसल्याचंही समोर आलं आहे. मात्र या त्रुटींबाबत लाभार्थ्यांना वेळेत माहिती किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. योजनेचा लाभ रखडल्यामुळे वयोवृद्ध, अपंग, विधवा, परित्यक्त्या आणि गरीब नागरिक तहसील कार्यालय, बँका आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. अनेक जण अशिक्षित असल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करू शकत नाहीत आणि तासनतास कार्यालयात ताटकळत राहतात. वाढत्या महागाईत या अल्पशा निवृत्ती वेतनावरच उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांसाठी ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. म्हणूनच शासनाने तातडीने प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात, विशेष शिबिरे घेऊन आधार बँक लिंकिंग व केवायसी पूर्ण करून घ्यावी आणि तालुका व जिल्हा स्तरावर स्वतंत्र मदत कक्ष सुरू करावेत अशी जोरदार मागणी लाभार्थी आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही लाभार्थ्यांनी दिला आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी योजनेमध्ये जे दारिद्र्यरेषेखालील लाभधारक आहेत त्यांना विशेष सहाय्य योजनेचे पैसे मागील 11 महिन्यापासून अप्राप्त आहे. अशा बऱ्याच जणांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या. त्या संदर्भात आम्ही मागे जुलै महिन्यामध्येच या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे प्रस्ताव पाठवला होता की यांचे लाभ मिळत नाही आहेत, तर या प्रणालीच्या माध्यमातून त्यांना लाभ कसे मिळतील या दृष्टीने आपल्या स्तरावरून कळवावे बा. तर या संदर्भात वेळोवेळी आमच्या मीटिंगमध्ये आम्ही ही गोष्ट मांडलेली आहे. तेव्हा जिल्हा स्तरावरून पण शासनाला म्हणजे मंत्रालयात ही बाब नमूद केली गेलेली आहे. येवला तालुक्यात जवळजवळ 890 लाभार्थी आहेत की ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही आहे. या संदर्भात शासनाकडून म्हणजे जिल्हा स्तरावरून पण जवळजवळ जुलै 2025मध्ये याचा पाठपुरावा शासन स्तरावर केलेला आहे. जिल्हा स्तरावर 6,345 लाभार्थी आहेत की जे या लाभापासून वंचित आहेत या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत. तर या माध्यमातून आम्ही पुनश्च जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासनास विनंती करेल की त्यांना लवकरात लवकर लाभ कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत म्हणून. आणि हा पाठपुरावा नेहमीच मीटिंगमध्ये दरमहा मीटिंगमध्ये आम्ही करत असतो.